हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक केकची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे रवा केक। रवा केक तुम्ही मधल्या वेळेस करून खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा केक देऊ शकता। तर मी हा केक दोन प्रकारे बेक करून दाखवलेला आहे, एक अप्पे पॅनमध्ये आणि एक ओटीजीमध्ये। पण तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आता केकला लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे, पाव वाटी गहू पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे, इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि पाव कप आपलं रोजच्या जेवणातलं तेल घेतलेलं आहे। आता इथे माझ्याकडे मेल्टेड चॉकलेट होती म्हणून मी घेतलेलं आहे, याच्याऐवजी तुम्ही कोको पावडर 2 चमचे वापरू शकता। इथं मी दही घेतलेलं आहे, दही मी फक्त पाव कप वापरणार आहे आणि लिंबाचा रस एक अर्धा चमचा घालणार आहे शेवटी, सगळ्यात शेवटी। व्हॅनिला एसेन्स आणि चिमूटभर मीठ घालणार आहे चवीपुरते। इथे मी मिक्सचर जार घेतलेला आहे, त्यात आता आपण एक एक साहित्य घालून घेऊया। प्रथम रवा घालून घेऊया, 1 वाटी रवा, मग पाव वाटी गहू पीठ, पाऊण कप साखर, आणि तेल जे आपण घेतलेलं होतं ते तेल, मग पाव कप दही घालून घेऊया, थोडंसं मीठ आणि थोडं दूध घालून आपण हे मिक्सरमधून एक स्मूथ पेस्ट करून घेऊया। इथे मी मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्यातच आपण घेतलेलं मेल्टेड चॉकलेट घालून घेऊया आणि परत एकदा आता स्मूथ पेस्ट बनवून घेऊया। मी सर्व बॅटर आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासासाठी आपण हे आता मिश्रण बाजूला ठेवून देऊया। केक बेक करण्यासाठी मी हा तवा गॅसवर फक्त 5 मिनिटे हाय फ्लेमवर प्रीहीट करून घेणार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे मी अप्पे पॅन घेतलेला आहे, आता त्या अप्पे पॅनमध्ये थोडं तेल घालून सर्व तेल आपण व्यवस्थित लावून घेऊया। आता अर्धा तास झालेला आहे, रवा पण आपला छानपैकी फुललेला आहे। आता थोडंसं बॅटर घट्ट दिसते म्हणून मी यात आता फक्त 2 चमचे दूध घालून बॅटर व्यवस्थित करून घेणार आहे। इथे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे। आता त्यातच आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊया आणि इथे मी फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी घातलेला आहे। आता कट अँड फोल्ड मेथडने आपण हे बॅटर व्यवस्थित ढवळून घेऊया। आता सर्वात शेवटी व्हॅनिला एसेन्स घालून बॅटर आपण छानपैकी ढवळून घेऊया। इथे आपला बॅटर रेडी आहे आणि अप्पे पॅनला पण तेल लावून
आपण ठेवलेला आहे। आता त्यात एक एक चमचा बॅटर घालून आपण अप्पे पॅन रेडी करून घेऊया। ते अप्पे पॅनमध्ये बॅटर घालून झालेलं आहे। आता दोनदा फक्त टॅप करा आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर आता हे अप्पे पॅन आपण ठेवून घेऊया। फक्त मीडियम टू लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं हे बेक करून घ्या। मी इथे सिलिकॉन मोल्ड घेतलेले आहेत। आता त्यात आपण हे थोडं थोडं बॅटर घालून घेऊया। हे मी OTG मध्ये बेक करणार आहे। OTG प्रीहीट करून त्यात 180 डिग्रीजवर 35 मिनिटं मी हे बेक करून घेणार आहे। आता इथे आपले अप्पे पॅनमधले केक एक बाजूने झालेले आहेत। आता हे जरासे मी परतून घेते आणि फक्त 2 मिनिटाकरता दुसऱ्या बाजूने बेक करून घेते। आता OTG मधले केक पाहूया। वाव, छानच फुललेले आहेत। आता इथे टूथपिक घालून पाहूया। टूथपिक क्लीन आली म्हणजे आपले केक व्यवस्थित झालेले आहेत। मी इथे अप्पे पॅन मधले केक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपले छोटे छोटे मिनी केक्स छान दिसतात आणि फुललेत पण छान आणि आतमध्ये जाळी पण छान झालेली आहे आणि मऊ झालेले आहेत केक। आता OTG मध्ये बनवलेले केक पाहूया। हे बघा, छान मस्तपैकी फुललेले आहेत आणि आतपर्यंत याला छान जाळी पण पडलेली आहे। हे बघा, मी एक आता तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, सॉफ्ट आणि छान आपले हे केक बनवून तयार आहेत आपले रवा केक। तुम्ही हा रवा केक ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा। हा केक छान मऊ आणि चविष्ट बनला होता। तर तुम्ही हा केक नक्कीच करून बघा, तुम्हाला तो आवडेल। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।